हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लक्षात ठेवा, मला शरद पवार म्हणतात। कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यावरून शरद पवारांचा सुनील शेळकेंना इशारा। मी या रस्त्याने जात नाही, पण कुणी अशी स्थिती निर्माण केली तर सोडत नाही। शरद पवार सुनील शेळकेंवर भडकले। तू आमदार कुणामुळे झाला? तुझ्या अर्जावर कुणी सही केली? पवारांचा सवाल। कार्यकर्त्यांना दमदाटी केल्याचे पुरावे पवारांनी द्यावे, अन्यथा पवारांनी चुकीचे आरोप केल्याचे महाराष्ट्रभर सांगणार आमदार सुनील शेळकेंचं उत्तर। जयंत पाटील पक्ष सोडून गेल्यास त्याला रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड जबाबदार, आमदार सुनील शेळकेंचा घणाघात। शरद पवारांच्या वक्तव्याबद्दल काही माहित नाही, सुनील शेळकेंकडून याबाबत माहिती घेईन उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। शरद पवारांनी साध्या आमदाराला धमकी देणं अयोग्य, आमदाराला धमकी दिल्यास पवारांचा स्तर खाली येईल, उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्या लागू शकतात, धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन आंबोसेंचं निवडणूक आयोगाला पत्र। मराठा समाजाकडून जास्त अर्ज दाखल होण्याची शक्यता। आपल्या मागणीसाठी जास्त उमेदवार देणं म्हणजे लोकशाही प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न, मराठा समाजाच्या उमेदवारी अर्जावर भुजबळांची प्रतिक्रिया। पुढील आठवड्यात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता, निवडणुकीच्या दृष्टीनं निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण, पुढील आठवड्याच्या मध्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता। काँग्रेसनं 370च्या मुद्द्यावरून काश्मीरच्या जनतेची दिशाभूल केली, परिवारवादी पार्टीनं काश्मीरच्या जनतेला त्यांच्या अधिकारांपासून वंचित ठेवलं, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।